नमस्कार मंडळी, शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपलं हे चॅनल खास आपल्यासाठी म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आहे, जिथे आपण सरकारी योजनांची माहिती अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेतो. तर आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत. आणि ही माहिती विशेषतः त्या भगिनींसाठी आहे ज्यांचे पैसे अचानक खात्यात यायचे बंद झालेत. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. हो, बरोबर. अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे की बाबा, योजनेचा हप्ता तर महिन्याला बरोबर येत होता, पण आता अचानक काय झालं? पैसे येणं बंद का झालं? आपली तर काही चूक नाही, मग असं का होतंय? तर काळजी बिलकुल करू नका. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ज्यांचे हप्ते थांबले आहेत त्यांना यातून मार्ग नक्कीच मिळेल. तर बघा, या सगळ्या समस्येच्या मुळाशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे ई-केवायसी. आता हा ई-केवायसी शब्द ऐकून अजिबात घाबरून जायचं नाहीये. हा काय प्रकार आहे आणि आपल्याकडून नकळत अशी काय चूक झाली की हक्काचे पैसे थांबले, हे आपण आता एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता ई-केवायसी म्हणजे काय? एकदम साधं सोपं आहे. जसं आपण आपल्या शेताच्या जमिनीची नोंदणी करतो ना, 7/12वर आपलं नाव चढवतो, म्हणजे सरकारला कळतं की ही जमीन कुणाची आहे, बरोबर? तसंच ई-केवायसी म्हणजे आपलं आधार कार्ड आणि आपलं बँक खातं यांची सरकारी योजनेमध्ये पक्की नोंदणी करणं. याने काय होतं? सरकारला खात्री पटते की योजनेचे पैसे बरोबर त्याच माणसाला मिळतायत ज्याच्यासाठी ती योजना आहे, दुसऱ्या कुणाला नाही. मग एवढं सोपं होतं तर चूक झाली कुठे? झालं असं की जेव्हा हे ई-केवायसी करायची गडबड सुरू होती, तेव्हा अनेकांकडून एक छोटीशी चूक झाली. फॉर्म भरताना न कळत एका चुकीच्या पर्यायावर खून केली गेली. आणि सगळ्यात मोठी चूक कोणती झाली माहितीये? तर अनेक भगिनींच्या नावापुढे सरकारी कर्मचारी हा पर्याय निवडला गेला. आता तुम्हीच विचार करा, आपली बहीण, आई दिवसभर घरात शेतात राबते आणि सरकारी कागदावर तिची नोंद सरकारी कर्मचारी म्हणून झाली, तर तिला योजनेचा लाभ कसा मिळणार, बरोबर ना? याच एका चुकीमुळे कम्प्युटरने त्यांना योजनेतून बाहेर काढलं आणि हप्ता थांबवला. बरं, मग आताची परिस्थिती काय आहे हे नीट समजून घ्या. सरकार सध्या या योजनेसाठी नवीन अर्ज किंवा नवीन ई-केवायसी स्वीकारत नाहीये. पण एक चांगली गोष्ट आहे, ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना अशी चूक झाली होती त्यांच्यासाठी सरकारने एक संधी दिली आहे. सरकार म्हणते की झालेली चूक आता तुम्हाला दुरुस्त करता येईल. तर लक्षात ठेवा, ही संधी नवीन लोकांसाठी नाहीये, फक्त ज्यांची माहिती चुकली आहे त्यांच्यासाठी आहे. चला तर मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. ही जी चूक झालीये ती दुरुस्त कशी करायची आणि आपला थांबलेला हप्ता परत कसा सुरू करायचा. मी तुम्हाला आता काही सोप्या पायऱ्या सांगणार आहे. त्या फक्त शांतपणे ऐका आणि लक्षात ठेवा. यासाठी काही लांबलचक प्रक्रिया नाहीये, फक्त 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला स्वतः तुमच्या तालुक्याच्या सरकारी कार्यालयात जावं लागेल. दुसरी गोष्ट, तिथे गेल्यावर एक लेखी अर्ज द्यावा लागेल. त्यात स्पष्ट लिहायचं की ई-केवायसी करताना आमच्याकडून अशी अशी चूक झाली आहे, ती कृपया दुरुस्त करावी. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाताना काही कागदपत्र सोबत घेऊन जायची आहेत. आता प्रश्न पडला असेल की तालुक्यात जायचं, पण नक्की कुठल्या ऑफिसमध्ये? तर ऐका, यासाठी आपण आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जाऊ शकता किंवा पंचायत समितीच्या कार्यालयात सुद्धा जाऊ शकता. या दोन्ही ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी असतात, जे तुम्हाला या कामात नक्की मदत करतील. जे कार्यालय तुम्हाला जवळ पडेल तिथे जा. आणि हो, जाताना कोणती कागदपत्र सोबत न्यायची हे पण लक्षात ठेवा. आपलं आधार कार्ड, ज्या बँकेच्या खात्यात पैसे येतात त्या बँकेचं पासबुक, आणि जर तुमच्याकडे अर्ज केल्याची जुनी पावती असेल तर ती सुद्धा नक्की सोबत ठेवा. आणि काम करा, या सगळ्या कागदांच्या झेरॉक्स प्रती काढून सोबत ठेवा, म्हणजे तिथे धावपळ होणार नाही आणि आपलं काम पटकन होईल. आता आपण या माहितीच्या एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ही चूक दुरुस्त करण्याची संधी का महत्त्वाची आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण सरकारने यासाठी एक शेवटची तारीख दिली आहे. आणि त्या तारखेनंतर काय होईल हे ऐकल्यावर तुम्हाला या कामाचं महत्त्व कळेल. ही तारीख सगळ्यांनी आपल्या मनात कॅलेंडरवर पक्की लिहून ठेवा. 31 मार्च 2026. हो, सरकारने ही चूक दुरुस्त करण्यासाठी दिलेली ही शेवटची तारीख आहे. याला तुम्ही शेवटची संधी समजा. त्यामुळे या तारखेकडे अजिबात म्हणजे अजिबात दुर्लक्ष करू नका. आता बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. जर आपण दिलेल्या मुदतीच्या आत जाऊन आपली चूक सुधारली तर सरकार तुमची माहिती तपासेल आणि तुमचा थांबलेला हप्ता पुन्हा सुरू करेल. पण जर आपण याकडे दुर्लक्ष केलं आणि वेळेत ही दुरुस्ती केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाईल, म्हणजे तुमचं नाव या योजनेतून वगळलं जाऊ शकतं. सरकारकडून अगदी स्पष्ट शब्दात हे सांगण्यात आले की 31 मार्च 2026 नंतर ई-केवायसी मधली कोणतीही चूक दुरुस्त करण्यासाठी दुसरी संधी दिली जाणार नाही. कोणताही नवीन पर्याय उपलब्ध नसेल.
याचा अर्थ हीच ती वेळ आहे जी तुम्हाला तुमचा हक्क परत मिळवून देऊ शकते. यानंतर उशीर होईल. तर मग ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर तुमची पुढची एक योग्य पायरी. आता नेमकं काय करायचं आहे ते आपण एका वाक्यात समजून घेऊया. उद्या करू, परवा करू असं अजिबात म्हणू नका. आपल्या ई-केवायसी मध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी आणि आपला हक्काचा हप्ता परत सुरू करण्यासाठी वेळ न घालवता आजच आपल्या जवळच्या तहसील किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज करा. जेवढं लवकर कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आता जाता जाता एक छोटासा विचार करूया. आपल्या गावात, आपल्या शेजारी, आपल्या नातेवाईकांमध्ये अशा कितीतरी भगिनी असतील ज्यांना हाच त्रास होत असेल. पैसे का बंद झाले हे त्यांना कळत नसेल. कदाचित त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच नसेल. तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी नाही का? त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर याला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि हो, अशाच सरकारी योजनांची सोप्या भाषेतील माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या वेळी एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.